नमस्कार मंडळी. तर यामध्ये आपण या ऑलिव्ह ग्रीन मिक्स कॉटन कापडापासून एक ड्रेस डिझाईन करणार आहोत. 2 मीटर हे कापड आहे. तर मी जे ड्रेस डिझाईन करण्याचा प्रयत्न करत आहे तो आपण या 2 मीटर कापडातून तयार होतो का ते आज बघूया. तर हे कापड आहे 4 फोल्डमध्ये, तुम्ही बघू शकता. डबल फोल्ड बॅक आणि साईड असं आपण हे कापडाचं सध्या इथं हातरून घेतलेलं आहे. कापडाची पूर्ण उंची जी आहे ती 42 इंचाच्या आसपास या कापडाची उंची आहे. आणि यातून आपल्याला फुल लेंथ नाही झालं तरी 51-52 इंचापर्यंत यामध्ये आपल्याला एक ए लाईन कुर्ती डिझाईन करायची आहे. आणि या कापडाची रुंदी आहे 21.5 इंच एवढं ह्याचं विड्थ आहे, रुंदी आहे. तर आता बघू आपण यामध्ये कशा प्रकारे ड्रेस डिझाईन होईल ते. JBS शास्त्र निर्मितीलामध्ये आपलं स्वागत आहे. तर सुरू करूया आपलं हे नवीन ड्रेस डिझाईन. तर हे बघा, आपल्याला मेजरमेंट घालणं सोपं होण्यासाठी मी हे पेपर कटिंग करून घेतलेलं आहे. हा आपला टॉपचा वरचा भाग आहे 9 इंचापर्यंतचा. आणि आपण याचं शोल्डरही घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता इथे 7.25 इंच आपण याचं शोल्डर घेतलेलं आहे. पुढे V शेपचं नेक घेतलेलं आहे. आणि आर्म होल पण आपण कट करून घेतलेलं आहे. आर्म होल बघा इथे अर्धा इंच स्लोप ठेवून 6.5 इंचावर आपण आर्म होलचं मार्किंग करून घेतलेलं आहे. हा भाग आपण एक एक्स्ट्रा भाग कट करून कुर्तीला जॉईन करणार आहोत. आणि आपण ह्याचं चेस्ट साईज बघितलं नाही आहे, तर ते बघूया. 11 इंच आपण ठेवलेलं आहे. आता हे जे मेजरमेंट आहे पेपर कटिंग करून घेतलेलं ड्राफ्टिंग आहे आपलं ते. तर हे बघा, आपला पेपर कटिंग आपण इथं ठेवून घेतलेला आहे. आणि थोडंसं एक्स्ट्रा मार्जिन ठेवून याच्यावर लाईन अंडरलाईन केलं आहे. हा भाग आपण जुगळ्याचा आणि आर्महोल जाय तो नंतर कट करून घेणार आहोत. तर इथून जो खालचा पार्ट आपला राहील, म्हणजे हा 9 इंचाचा पार्ट सोडला तर तो खालचा पूर्ण पार्ट आपण यामध्ये मेजरमेंट करणार आहोत. तर मग अशी आपण बघितलं होतं ह्याचं जे उंची आहे ते 42 इंच आहे. आणि तो आपला 9 इंचाचा भाग आहे. म्हणजे जेमतेम आपलं हे 51 इंचपर्यंत किंवा 50 इंचपर्यंत आपला हा कुर्तीचा मेजरमेंट आपलं जे हाईट आहे ते रेडी होईल. तर या साईडला आपण मेजरमेंट घालून घेतो आहे 11 इंच, 11 ते 11.5 इंच. कारण आपल्याला इथं टक्स घ्यायचे त्यामुळे आपण इथे 11 इंच जास्त ठेवणार आहोत. तर हे बघा 11.5 इंच हे मेजरमेंट आहे इथं आपलं. तर हा जो भाग आहे इथे वरच्या साईडला याला जॉईंट होईल. आणि आपला बॉटम साईडचा आपला भाग आपण इथे मेजरमेंट घालून कट करून घेणार आहोत. तर आता आपण हे मेजरमेंट घालून घेऊया. हा भाग जो आहे आपला असा क्रॉसमध्ये जाईल त्या एंडपर्यंत. आणि आपण याला छानपैकी असं राऊंड शेप देऊया, कर्वी शेप आपण याला देऊयात. बघा त्या साईडला आपण थोडंसं लाईन मारून घेतलेलं आहे, कारण तिकडे कापड जास्ती आहे. आणि आपण क्रॉसमध्ये हे कापड इथे कट करून घेणार आहोत थोडंसं 1-1.5 इंच आत. कारण जेव्हा हे घेरमध्ये येईल तेव्हा तो कोपरा फ्रंट साईडपेक्षा दोन्ही साईडचे जे कोपरे ते खाली दिसतील, राऊंड शेप आपला येणार नाही आहे. त्यामुळे आपण ह्या भागाला थोडंसं कर्वी आकारामध्ये अशा प्रकारे आपण हे कट करून घेऊयात. अशा प्रकारे आपला बॉटम साईडचा कुर्तीचा शेप तयार झालेला आहे. आता आपण हा भाग तिथंपर्यंत जोडून घेऊयात. तर बघा, आपण असं हा क्रॉसमध्ये घेतलेला आहे. तर इथेच आपण भाई कट करणार आहोत, स्लीव्स जे थोडेसे जॉईंटमध्ये येतील. आणि हा 9.5 इंचाचा आपला भाईचा भाग आहे, त्याची हाईट ठेवणार आहे आपण 8 इंचाचा हा पार्ट कट होईल. खालच्या साईडला आपण एक पट्टी लावून त्याला 9 ते 10 इंच तयार करणार आहोत. तो वरचा लाईन बघितला आपण, तर तो आर्महोल लाईन होता, तो आपण 9 इंच हाईटचा घेतला होता. आता तिथून आपल्याला खाली हिप लाईनपर्यंत मार्क करून घ्यायचे. तर आपली हिप लाईन येते 21 इंचाला. तर हे आपली हिप लाईन आहे. आणि आपली वेस्ट लाईन घेणार आहे आपण 15 इंचाला. तर हे बघा, जेमतेम आपलं वेस्ट लाईन जे असतं, आपण जे घेर घेतो, आपण हे बनवत आहोत 9.5 इंच फिटिंगसाठी. एक्स्ट्रा मार्जिन आपण ठेवलेलं आहे, टक्समध्ये थोडासा भाग हा जाईल. त्यामुळे आपण इथे हे जा वेस्टचा पार्ट आहे आपण 11.5-12 इंच ठेवणार आहोत. आता राहिला जेमतेम प्रश्न येतो तो आपल्या हिपचा. तर हिप आपली किती असणार? 9.5 इंच चेस्ट म्हटलं तर आपलं हिप जेमतेम येईल 40 इंचापर्यंत. आपल्याला 40 इंच ठेवता येत नाही, कारण ते फुल्ली टाईट होईल. त्यामुळे आपल्याला त्यात एक्स्ट्रा मार्जिन ॲड करून इथे आपल्याला हा पार्ट हिपचा लूज ठेवायचा आहे. आणि जो खाली येईल तो घेर येईल, तो तसाच खाली वाढत जाईल. इथे आपल्याला बसण्या उठण्याला व्यवस्थित कम्फर्टेबली आपण उठू बसू शकू, त्यासाठी आपल्याला हे जास्ती ठेवायचं आहे. तर बघा, 40 इंच आपलं फिटिंगपेक्षाही जास्त म्हणजे टाईट आपण जे टेपचं मेजरमेंट घेतो ते हिप साईज आहे आपलं 40. म्हणजे चौथा भाग 10 इंच येणार. आपण यामध्ये चौथा भागमध्ये 3 इंच ॲड करून हा पार्ट आपण इथं मेजरमेंट करून घेतलेला आहे. भाईसाठीही मेजरमेंट घालून घेतला आहे. हा भाग कट करताना तो पण भाईचा भाग आपण कट करून घेऊयात. फक्त शेवटी राहतो तो टॉपचा भाग. आपण इथे टक्स घेणार आहोत. आपला जो सेंटरपासूनचा टक्सपर्यंतचा जो भाग मेजरमेंट असेल तो
4 ते 4.25 इंचापर्यंत आपण हा मार्किंग करून घेणार आहोत. आपली बस्ट लाईन जी असते ती शोल्डरपासून जेमतेम 10-10.5 इंचावर असते. तर त्यानुसार आपला वरचा भाग 9 इंचाचा आहे. तर आपली 10 इंच म्हणल्यावर आपण इथून आपण 9 इंच पकडूया. तर 10 इंच आपल्याला इथे भेटेल. तर इथे आपण मार्क करून घेणार आहोत. आणि इथून 8 इंचावरती टक्स पॉईंट आपण शेवटचा भाग आपण इथे मार्क करून घेणार आहोत. आणि दोन्ही साईडला तर हे बघा आपलं मार्किंग झालेलं आहे. तर इथं जो सेंटर येतो तो इथे आपण अर्धा इंच दोन्ही साईडनं, अर्धा ते पाव इंच असं आपण हे असं स्टिचिंग याप्रमाणे टक्ससाठीचं आपण करून घेणार आहोत. याने आपली फिटिंग व्यवस्थित येईल. तर कोणत्याही ड्रेसला तुम्हाला चुडीदार असो किंवा आपले पंजाबी सूट असतात किंवा ड्रेसला फिटिंग जर करायचं असेल तर आपण असे टक्स घेऊ शकतो, मार्किंग करून घेऊ शकतो. यामुळे टॉपला, कुर्तीला, पंजाबी ड्रेस सूट्स जे असतात चुडीदार आपण यूज करतो त्यांना फिटिंग खूप छान प्रमाणे बसते. पुढच्या साईडला जरी तुम्हाला टक्स धरायचे नसतील तर तुम्ही पाठीमागच्या साईडला, बॅक साईडला हे टक्स ह्याच पद्धतीने, ह्याच मेजरमेंटने तुम्ही घेऊ शकता. तर ही जी होती टक्सची, ही तुमच्यासाठी स्टिचिंगमध्ये एक टिप होती. तर हे लक्षात ठेवा तुम्ही. टक्सने ड्रेस खूप छान फिटिंगमध्ये बसतात. डीप गळ्याचे जे असतात ड्रेस त्यासाठीही आपण हे टक्स यूज करू शकतो. आता हा भाग आपण कट करून घेऊयात. तर बघा हा फाईचा भाग आपण कट करून घेतलेला आहे. फक्त हा एवढा आपण शिवताना कट करून घेऊयात. बॉटमचा पार्ट पण कट झालेला आहे. राहिला हा पार्ट जो 9 इंचचा आहे आपला टॉपचा गळ्या साईडचा, तो आपण आता कट करून घेऊया. हे का कट केले नाही आहे तर हे बघा अशा प्रकारे हे फोल्ड आहे कापड, याने आपण कट करताना चुकू शकतो. त्यामुळे आपण हे दोन्ही भाग एकावर एक ठेवून पाठीमागचा पुढचा असा पार्ट आपण कट करून घेणार आहोत, जेणेकरून आपल्याला हे कटिंग करणं सोपं जाईल, बॅक आणि फ्रंट. तर झाले आपले हे दोन्ही सेपरेट पार्ट. आता आपण याचं कटिंग करून घेऊया. कारण पाठीमागचा भाग जो आहे आपल्या गळ्याचा तो काय आपला व्ही शेपमध्ये नाही येणार आहे, तो राऊंड शेपमध्ये येणार आणि एवढाही डीप येणार नाही आहे. हे लाईन कुर्ती आहे, आपण याला डीप नेक ठेवणार नाही आहे. आपलं फ्रंटचं बी साईड असणार आहे आणि खालचा आपण एवढाही डीप येणार नाही आहे नेक. तेवढंच आपण 1 ते 1.5 इंच किंवा अर्धा इंच एवढंच आपण नेकलाईन आपल्या हिशोबाने आपण ठेवणार आहोत. आणि व्ही नेकची जी उंची आहे ती आपण सांगितलीच नाही, विसरले मी ते, सॉरी. तर आपण हे 5.5 इंच ठेवलेलं आहे. आपलं हे कटिंग झालेलं आहे. तर आता आपण याचं स्टिचिंग करून घेऊया. शिवल्यानंतर बघूया कसं दिसतं ते. तर आपण त्याचं स्टिचिंग सुरू करूया. तर मी गळ्यासाठी याला वेगळं कापड यूज करत आहे. हा भाग याला जॉईंट करून घेऊन त्यानंतर आपण शोल्डर जॉईंट करणार आहोत. म्हणजे दोन्ही भाग आपले गळा आपण आता शिवून घेणार आहोत अस्तर लावल्यासारखं. तर हे बघा गळ्याला थोडंसं डिझाईन करण्यासाठी मी हे कॉलर टाईप फक्त फ्रंट साईडला दोन्ही साईडला लावणार आहे. बॅकला आपण कॉलर घेणार नाही आहे. फक्त डिझायनिंग करण्यासाठी आपण हे कट करून घेतलेलं आहे. हा गळ्याचा भाग इथे अशा प्रकारे ठेवून कापडावरती एका आपण हा भाग कट करून घेतलेला आहे. म्हणजे गळ्याच्या बाजूने हा इथून सोडून असा हा आपला कॉलरचा डिझाईन तयार होईल ड्रेससाठी. तर आपण शिवल्यावर बघूया हे कसं दिसतं आहे. तर अशा पद्धतीने आपण हे लावून घेतलेलं आहे. आता आपण हे गळ्याचं कापड जे अस्तर घेतलेलं आहे ते याला लावून घेऊया. तर हे पहा अशा प्रकारे आपला हा गळा लावून झालेला आहे ड्रेसचा. हे अशा प्रकारे दिसून घातल्यानंतर हा पाठीमागचाही भाग आपला शिवून झालेला आहे, पुढचाही झालेला आहे. तर आता ह्या एलाईन कुर्तीचा जो फुल घेर असला, हा जो एलाईन कुर्तीचा लॉंग एलाईन कुर्तीचा वरचा भाग आहे, आता त्याला आपण खालचा पार्ट जोडून घेऊयात. तर बघा आपण हे दोन्ही पार्ट जोडून घेतलेले आहेत. इथे हे टक्स मी पूर्णच घेतलेले आहेत. मधून जे मी करणार होते टक्स ते तसं न घेता पूर्ण वरपासून ते इथंपर्यंत म्हणजे हे 10 इंच इतपत हे टक्स पॉईंट झालेले आहेत आपले. आणि त्यानंतर बघा भाई अशा प्रकारे मी हे बघा भाई अशा प्रकारे मी जॉईन करून घेतलेले आहे. थोडेसे इथे प्लेट्स ठेवलेले आहेत या भाईला चांगलं लुक येण्यासाठी. आणि खाली आपली गोटपट्टी ही जोडलेली आहे. तर आपण ह्या कुर्तीचं फिटिंग जे आहे ते व्यवस्थित बसण्यासाठी ह्याला हे इलेस्टिक आपण ह्याला थोडंसं छान फिटिंग येण्यासाठी यूज करणार आहोत. पुढे आणि मागे जेवढं आपलं वेस्टचं मेजरमेंट असणार आहे त्याचं 1-2 इंच कमी आपण हे इलेस्टिक 2 इंच आपण कमी घेणार आहोत. पूर्ण राऊंड वेस्टचं जे मेजरमेंट येईल त्याचं 2 इंच कमी घेणार आहोत. तर बघूया इलेस्टिक लावल्यानंतर. आणि आपण इलेस्टिक जे आहे ते शोल्डरपासून ते वेस्ट लाईन जी असते आपली 15 इंचाला, त्या 15 इंचाच्या इथे आपण ते इलेस्टिक आपण इथे प्लेस करणार आहोत असं. आणि खाली जे आहे आपला हा बॉटमचा पार्ट असा आपण इथे डबल फोल्ड करून शिवून घेणार आहोत. इथे असं डबल फोल्ड करून आपण हे शिवून घेणार आहोत आतल्या साईडला अशा प्रकारे. आणि यावर आपण टीप मारून घेणार आहोत. तर फुल फिनिश झाल्यानंतर आपण हे कसं दिसतं ते बघूया. तर अशा प्रकारे आपली एलाईन कुर्ती डिझाईन झालेली आहे. तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट करा, शेअर करा, लाईक करा.
आपण परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन ड्रेस डिझायनिंगसोबत. धन्यवाद.